Amazon आणि फ्लिपकार्ट कुठलीही ई कॉमर्स साईट घ्या. आता इथे शूज दिसतात, असे शूज आपल्याला सिक्वेन्स मध्ये दिसत असतात. तर आपल्याला ना इथे ऍड टू कार्ट असतं, हे नोटीस केलं तुम्ही? किंवा आपल्याला ना फेवरेट म्हणून पण ऍड करता येतं. फेवरेट म्हणून ऍड केलं की आपल्याकडे एक लिस्ट असते फेवरेटची. तर मी ऍड टू कार्ट केलं. मग मी दुसऱ्या पेजवर गेलो, इथे टी शर्ट वगैरे सर्च करतोय, जीन्स वगैरे सर्च करतोय. मग इथनं टी शर्ट आवडलं, जीन्स आवडलं, सिलेक्ट केलं. आता तुम्ही जेव्हा ना पुढे पुढे जसं जाल ना, तेव्हा तुम्हाला ते बायसाठीचं ऍड टू कार्ट वाला ऑप्शन दिसतो. कार्ट दिसतं, त्याच्यावरती दिसतं 2 प्रोडक्ट आहेत. जेवढे प्रोडक्ट असेल तेवढं ते पेज ओपन होतं. मग ते मला बिल पण दाखवतं की हे एवढ्या प्राइसला, हे एवढ्या प्राइसला, हे एवढ्या प्राइस आणि टोटल एवढी आहे. ऑर्डर प्लेस करायचे का? प्लेस केलं की प्लेस ऑर्डरच्या पेजला जातं. इथे जे 3 प्रोडक्ट दिसले ते मी एका पेजवरनं, या पेजवरनं 1 प्रोडक्ट, या पेजवरनं 2 प्रोडक्ट सिलेक्ट केलेले आणि ह्या पेजला ते 3ही प्रोडक्ट मला दिसत आहेत जे मी सिलेक्ट केले होते. बरोबर चालले की नाही? हे प्रोडक्ट ह्या पेज पर्यंत पुढे पुढे आलं की नाही? तर हे पेज वेगळं आहे आणि हे पेज वेगळं आहे. बिलिंग वाला पेज वेगळं आहे किंवा ऍड टू कार्ट वाला पेज, हे कार्ट वाला पेज वेगळं आहे. मी सिलेक्ट केलं ते पेज वेगळं आहे. जीन्स आणि टी शर्ट वाला पेज वेगळं आहे आणि जे ऍड टू कार्ट होतं, कार्ट वाला पेज वेगळं आहे. मला सांगा, मी इथं सिलेक्ट केलेली वस्तू मला इथे दिसते की नाही? याचा अर्थ मध्ये बरेचसे पेजेस असतील तरी हे शेवटच्या पेज पर्यंत मला दिसतंय. याचा अर्थ इथला डेटा अख्ख्या ऍपवर माझ्याबरोबर पुढे पुढे आला आणि मला तो इथे दिसतोय. ही कन्सेप्टला स्टेट मॅनेजमेंट असं म्हणतात. मग एखाद्या गोष्टीची स्टेट मेंटेन करायची अख्ख्या ऍपवर, यालाच ऍप स्टेट मॅनेजमेंट असं म्हणतात.